गुड मॉर्निंग फ्रॉम सुशांत द कॉप. तर आज आहे आमचा डे 3 होम रेनोव्हेशनचा आणि सिद्धेशला आज पण मी काही टास्क दिलेत. तर मी त्याला सांगितलं मला वॉशिंग मशीन आणि फ्रीज आणि बेसिनचा वॉटर कनेक्शन हे सगळं आज झालंच पाहिजे. आणि त्यांनी जर नाही केलं हे सगळं तर बघतेच मी त्याला. लगेच ठसका लागला वाटतं. खा मी दोडा कर काम, खा मी दोडा कर काम. जोपर्यंत किचन मला ऑर्गनाइज करून देत नाहीस तोपर्यंत मेदूवडेच खायचे. तुला समजलं? म्हणून भैयाची ओळख करून आलोय खाली जाऊन तुला चटणी तरी एक्स्ट्रा देत जा बाबा. तर बघूया आज काय काय करतोय सिद्धेश आणि तुम्हाला मी अपडेट्स देतच राहीन. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. तिला बोला शूट कर तोपर्यंत मी दोडा खातोय. तर बघूया थोडं थोडं आपण सगळं रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवेलच मी. आणि तुम्हाला व्हिडिओ थोडीशी क्लिअर दिसणार नाही कारण कॅमेरा आमचा कुठे आम्हालाच माहिती नाही. आणि थोडस लाईट्स पण लावले नाहीये त्या माणसानी. मला बोललेला मी लाईट लावतो अजून लावलं नाही. मी तिला बोललो दाढी वगैरे तरी करतो कसं दिसतंय सगळे ऐकतच नाही. कोण बघणार आहे तुला आता? हा घरीच तर आहेस. मार्केट माहिती नाही का अजून? काय नाही मार्केट बिर्केट. खा गपचूप मेदू वडा. तुम्हाला वाटत असेल मी सिद्धेशला खूप कामं सांगते पण बघा मी आतमध्ये किचनमध्ये गेलेली तिथे थोडंसं आवरून आली. झाले आता 20-25 मिनटं आणि हा माणूस ते गेम खेळत बसतोय. काय बोलायचं, अशी होणार आहेत कामं. कसं वाटतंय तुला? हा अरे कनेक्शन तर आलंय बाथरूम मधून किचन मध्ये. आणि हा आहे सिद्धेश. मस्त दिसतोयस रे. का काम करताना मस्त दिसतोय. किती वाजता मारालो मॅडम? काम झालं पाहिजे ना. तू लहानपणी खायचीस का? सिद्धेश त्या दिवशी चप्पल घेतलेली 2-3 दिवसांपूर्वी ती घालत का नाहीयेस रे? ती अडिडासची चप्पल तिथेच पडली आणि ती 200 रुपयाची नकली चप्पल घालतोस. तर याचं तुम्ही रिझन ऐकलात ना तुम्ही पण बोलाल की चप्पल घातल्यावर शॉक लागतो आणि हसाल खूप. मी स्लीपर घेतली तुटली आणि मग तिला मी गम लावायचं सोडून ना तिला मी नट लावलाय. हा बघा मग तो नट इथे लागतोय खाली. शॉक लागू शकतो की नाही? अरे आता काम थांबायला नको ना. कुठे जाऊ चिटकवायला. आणि माझ्याकडे थोडी गम आहे. फेविक्विक होता पण शेवटी संपलेला होता सुकलेला होता. काम तर चालेल ना. नट इज नट. हू विल टेल दिस नट? बोल्ट नट बोल्ट. ही जी मधली वॉल ओपन केली आहे ती खूप युजफुल आहे. याच्यामुळे ना मला सिद्धेश्वर लक्ष ठेवायला येतं. बघा कसं काम करतोय. आणि आता मस्त खुर्चीवर बसून त्याच्यावर लक्ष ठेवणार आहे मी. नाहीतर मध्येच काम थांबवून तिथे बसून राहील गेम खेळत. काय करतोयस? काय हवंय? तिथेच ठेवलंय बघ. आता मी मस्त इथे खुर्चीवर बसते आणि सिद्धेश आता बेसिनचा नळ लावतोय. तर ड्रिल करत आहे अशा प्रकारे तो. जोर लगा के. थोडा होल झालाय वाटतं. वाटतं ना बाळा झाला पूर्ण. अजून बाकी आहे थोडासा. गुड. बटन बंद कर. कसं वाटतंय तुला? अरे एकदम छान. ऐसा हुआ नहीं जरा बटन बंद कर. कसला बटन? अरे ड्रिलचं. होलच पडला पाहिजे परफेक्ट. एक पण क्रॅक ओट्याला गेला नाही पाहिजे हे लक्षात ठेव. येस मॅडम. ओके मॅडम. समजलं मॅडम. रेडी स्टेडी गो. जरा बटन चालू कर. आता सिद्धेश नाही आहे तर मी तुम्हाला दाखवते त्यांनी होल कसा केलाय. खूप छान केलाय. तो नाही तर थोडी तारीफ करते तुमच्यासमोर. त्याच्यासमोर केलं तर तो जरा झाडावर चढेल. चला तुम्हाला होल दाखवते कसा केलाय ते. एकदम परफेक्ट. एकदम परफेक्ट. नाईस. आय एम प्राऊड ऑफ इट. ह्या मशीनने काय करणार आहेस? नळ मोठा झालाय थोडा छोटा करणार आहे.
मोठा होल झाला. नळ नळ. अच्छा ओ, मग कट करणार आहेस तू नळ? येस नळ कट करणार आहेस? येस. नळ कसं कट करणार? नळ म्हणजे नळ नाही याडपाड. काय माहित काय करणार आहे. दाखवतो. हा नळ आहे ना, ही हाईट जरा जास्त आहे, ही मला कमी करायची. मग ते कट होतं? ये बघ दाखवतो. पकडशील असा. हे मोबाईल ठेवावा लागेल मला. नको, राहू दे. हे काय लावतोयस व्हाईट व्हाईट? हे लावतोय कारण की हे जर लावलं नाही तर मी ओरडा खाणार, म्हणजे पाणी लीक होणार, आणि पाणी लीक झालं तर बायकोचा ओरडा. येस. हे मी दाढी पण नाही बघ कशी दिसते. चांगला दिसतोय. कोण नाही बघत तुला इथे. ही कोणती पक्कड आहे? अरे ही डायनासॉर सारखी दिसते. सिद्धेश इकडे कुठे गेलायस? मला असं वाटत होतं नळ लागतोय की नाही, पण फायनली सिद्धेशनी तो लावून दाखवलेला आहे. व्यवस्थित एकदम व्यवस्थित, एकदम क्लीन. तुम्हाला दाखवते. हा आहे नळ. तर हा असा आपण करू शकतो आणि एकदम परफेक्ट लावलेला आहे. हे चालू आहे असं, आणि हे असं बंद करायचं. एकदम परफेक्टली डन बाय सिद्धेश. हा बघा इथे बसलाय होलमधून, तुम्ही बघू शकता. सिद्धेश या होलमधून बघ जरा. गुड जॉब. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू. ओके, आता त्याला वॉटर द्यायचं आहे, मशीनचं ड्रेनेज बाहेर काढायचं आहे, मशीनला पाणी द्यायचं आहे, आणि मशीनला इलेक्ट्रिक बोर्ड द्यायचं आहे मशीनला. आज हे सगळं करणारच आहे. मग मी बहुतेक उद्या लाईट्सची कामं करणार, ती बघायला मजा येईल तुम्हाला. पण मी उद्या ऑफिसला असणार आहे, त्याच्यावर Yes, लक्ष कोण ठेवणार? yes. जास्त खुश नको. पण फायनली आज वॉशिंग मशीन लागणार आहे आणि आम्ही कपडे धुणार आहे. हे बघा. थोडंच राहिलंय. चल खेच मशीन. जागेवर नाही, पटकन पटापट हात चालव. कसला अवतार दिसतोय मला. कामगार दिसतोय. पोजचा टाइम नाही, ते पोज द्यायचा. बसेल ना त्याच्या खाली. आग बंद करते मॅडम. नाही बैठा तो पैसा वापस. आँख बंद करने, आँख बंद करने मॅडम. आँख. ज्यादा हो रहा है आपका भैया. भैया मस्त ना भैया. तर वॉशिंग मशीनच्या पाण्याच्या कनेक्शनचं काम चालू आहे. तेच सिद्धेश फिट करतोय. सिद्धेश काय करतो, 1 तासापासून मी त्याला एकटा सोडलेलं. काय नोकझोक केली नाही त्याच्या कामात. आता जरा जाऊन बघूया काय काय केलंय. काय करतोय सर, काय चालू आहे? किती मस्त आयुष्य आहे ना गाईज. 1 तास झालाय, बघू काय करतोय. ब्ला गेली जाम्यावर. मी जे काम करते ते शूट करायला कोण नाही. हा शूट एक नाही तास झाला. करत. हे बघा मी हे लावतोय बेसिनचा ड्रेनेज आहे. ओ बघू. आणि वॉशिंग मशीन ह्यानी लावली आहे असं दिसतं तरी आहे मला. खाली बघूया कशी लावली आहे. ओ माय गॉड, वॉशिंग मशीन हॅज गॉन इन इट्स प्लेस व्हेरी मच परफेक्टली. अरे ते साईडला तू नळ दिलाय. हा, इथल्या साईडला नळ दिलाय. एक नंबर रे. अरे पण याचा स्विच कुठे आहे? मी लावणार कशी मशीन? हा बघ, सध्या पुरता हाच आहे. अरे पण तुला इथे करून नको. ते जाईल का? हे तर हे बघा इथपर्यंत जात पण. 1 मिनिट. इथपर्यंत जाणार पण नाही. अरे हे जात नाहीये ना, तुला मी बरोबर करून देतो. कसं करून देणार? आजचा दिवस मला आज काय पण करून मशीन लावायची. फक्त मी तुला बोलली नव्हती की जागेवर ठेव मशीन.
लावायची मला. चला बघूया सिद्धेश काय करतोय. अरे ते 2-3 कपडे धुवून घे, नंतर मी तुला मशीनच्या बाजूला बोर्ड लावून देतो. आता सध्या बघ खूप एक्सटेंड झालाय हा तू घरी पण घेऊन जाऊ सध्याला आहे तुझं. ठीक आहे, दे तात्पुरतं. पसारा बघा गाईज, टू मच ऑफ पसारा, टू मच. सो गाईज आ मशीन इज डन अँड इट्स स्पिनिंग. एक नंबर काम केलेलं आहे सिद्धेशनी. हा तर आजची सगळी कामं झालेली आहेत आणि मी फ्रेश होऊन आली आहे. आणि सिद्धेश इथे परत पाईप कापत बसलाय. ड्रेनेजचा पाईप, जो वॉशिंग मशीन आणि बेसिनचा ड्रेनेजचा पाईप तो कापतोय. थांबा तुम्हाला दाखवते. काय कापतोयस, कसं कापतोयस? वॉशिंग मशीन दाखवते. वॉशिंग मशीन आणि बेसिंग पाणी जाणार. ही आहे वॉशिंग मशीन, याचा ड्रेनेजचा पाईप हा कापतो आहे. आणि असा पाईप जाणार आहे या कॉर्नरने. या इथे एक पाईपला जागा सोडली आणि हे दोन्ही पाईप मी लपवणार आहे. पाईप दिसायला नाही पाहिजे. एक बेस बनवणार आहे लाकडाचा मस्तपैकी. तिथे आपण छोट्या छोट्या फोल्डी ठेवणार आहे. फोल्डर्स सिद्धेशला मी बोलले की मला इथे फ्रीजचा बोर्ड हवा आहे, तर त्यांनी वायर्स वगैरे सगळे फिरवलेत. तिथे नवीन पट्टी लावली आहे आणि काय फक्त आता वायरिंग करायची, आत टाकायची आणि बोर्ड बसवेल तो. चांगलं काम करतोयस रे. काम सांगू तुला? सांग. ऐकशील? येस. पक्का? हो. ती खुर्ची दिसते, तिकडे जाऊन बस. अरे हे तर माझं फेवरेट काम आहे. टाटा बाय 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 बाय. आणि आता परत कसं लावणार तो? अरे मीच तर लावणार आहे असं. हे बघा, कुठून तरी वायर आले आणि या बोर्डमध्ये आता हा बोर्ड लागणार आहे तिथे. सो फायनली आफ्टर अ लॉंग डे मी जेवायला बसलोय आणि बरीच कामं झाली आज. जी आजच्या दिवसासाठी ठरवलेली ती सगळी कामं झाली. जसं की वॉशिंग मशीन लागली जागेवर, वॉशिंग मशीनचं पाण्याचं कनेक्शन आलं, परत बेसिनचा टॅप लावला, तो ड्रिल पाडून, आठवते ना तुम्हाला? त्याच्यानंतर पाण्याचं टॅप लावला, तिथे पाणी पण आलं. त्याच्यानंतर पाणी टाकीचं पण कनेक्शन आलं, टाकीचं पण कनेक्शन आलं बेसिनला. परत आपलं नॉर्मल पाणी तर आहेच. त्याच्यानंतर नॉर्मल पाणी दाखवतो, ग्लास दाखवतो. मला एक छोटासा ग्लास घेतला आहे मी, कारण आमचं सगळं सामान आजूबाजू म्हणजे बाहेर आहे, घराच्या बाहेर. तर आम्ही छोटासा ग्लासातून पाणी पितो. आमचा ग्लास आहे. तर मग मी तर खातोय मस्त पैकी. आणि सुटले माझे, थकलोय कामं करून. काम करून ऐकायचं, थकली काम करून. जो पसारा दिसतो ना आजूबाजूला तुम्हाला व्हिडिओमध्ये, ह्याचं काम झाल्यावर तो मला आवरायला लागतो. कोणाला, लोकांना वाटत असेल की मी काम नाही करत, पण असतं माझ्याकडे काम. तुम्हाला एकदम बरोबर वाटतं. तर वॉशिंग मशीन बाहेर होती, ती आत आणली. फ्रीज तर अजून बाहेरच आहे. बाजूचे आव्हाडताई आहेत, त्यांच्याकडे आमचा फ्रीज ठेवला आहे. तर थोडं किचनचं सेट झाल्यावर फ्रीज पण उद्या आम्ही आणणार आहे आतमध्ये आणि गॅस वगैरे लावू, मग जेवण पण बनवता येईल. सध्या काय बाहेरच चालू आहे. तोंड बघायचं. एवढ्या पसाऱ्यात मी जेवण नाही बनवणार. उद्या काय करायचं आहे? उद्या मला असं वाटतं सिलेंडर लावू, उद्या सगळं सेट करू. उद्याला तात्पुरतं थोडं कनेक्शन घेऊन, तात्पुरतं थोडं लावून दे, सिलेंडर वगैरे जॉईन करू. तात्पुरता नाही, फिक्स. हां चालेल. आणि मला असं वाटतंय की ते शॉवर वगैरे लावायचा आहे बाथरूममध्ये, तो राहिला आहे. आणि गिझर राहिलेला आहे, गिझरसाठी बोर्ड नाही म्हणून लावला आहे. तर बोर्ड उद्या आणतो. छोटी मोठी भरपूर कामं बाकी आहेत, हळूहळू करतो रेकॉर्ड करत. ह्या रूमची कामं करायला मला खूप आवडेल, कारण मला सगळ्यामध्ये ना वायरिंगची कामं जास्त आवडतात. इथे जरा लाईट्स वगैरे लावणार आहे, आणलेत आणि बघू कसं काय वर्कआउट होतं सगळं. आणि बहुतेक परवा वॉर्डरोब बनवणार आहे शिवसाठी किचनचा.
बघू जमतो का. जमेल जमेल. आज पाईप वगैरे लावलं, मशीन लावली तर ते पण जमेलच मे बी और मे बी नॉट. बी नॉट. तर मला खूप भूक लागली, मी पण जेवते आता. हा खातोय, मी रेकॉर्ड करते त्याच्यामुळे मी स्टार्ट नाही केलं आहे खायला. तर मी जेवते आणि असेच आमच्या नवीन व्हिडिओ येत राहतील. तर तुम्हाला आवडलं तर कॉमेंट करा. आणि घरामध्ये आता सामान काहीच नाही ना व्यवस्थित सगळं, त्याच्यामुळे तरी आम्ही टाइम काढून करते. चांगली गोष्ट आहे. येस. तिला बोललो कर तुम्ही, काय फरक पडत नाही. तर हेच सगळं आमचं घर कसं सेट होतं हे आम्ही तुम्हाला दाखवू. आणि सिद्धेशला दिलेले टास्क तो कम्प्लीट करतो की नाही. चला आता ब्लॉग एंड करू. आजची सगळी कामं झालेली आहेत, सिद्धेशला दिलेली त्यांनी एकदम व्यवस्थित केली आहेत. कुठे तशी चूक बीक नाही केली, कुठे लिकेज नाही आहे. सगळ्या पाईपलाईनमध्ये कुठून पाणी पाईप्स फिरवून घेतलेले. आणि एक ड्रॉप ऑफ वॉटर पण कुठे लीक नाहीये. एक सिंगल ड्रॉप. सिंगल. गुड. एकदम लीक. मार खाशील. चालेल, चला जेवतो आम्ही. तुम्ही पण जेवा. टाटा बाय बाय. लेट्स मीट यू टुमॉरो. बाय बाय. टाटा बाय बाय. आणि काय लाईक कॉमेंट. बाय. आवडलं तर करा, नाहीतर नाही. पण आम्ही तर एन्जॉय करतोय. बाय. लव्ह यू. बाय.